सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा नवीन ब्लॉग आहे ना, आपण काहीतरी नवीन किंवा काहीतरी युनिक ट्राय करायचं आहे आपल्याला। आणि त्याच्याबरोबरच आपले जे हेल्मेटचे पॅडिंग आहे ना, माझी खूप मोठी चुकी झाली। मी ते साफ करायचे विसरून गेलो। त्याला आहे ना आपल्याला खोलून वॉश करायचे होते आणि माझी सगळ्यात मोठी चुकी होती। मला आज आठवतं आहे ते, मी ज्यावेळेस नाशिकवरून निघालो त्याच वेळेस ठरवून निघालो होतो आपल्याला हेल्मेटची पॅडिंग धुवायची। पण कामाच्या नादात, शूट करायच्या नादात, ब्लॉग एडिट करायच्या नादात, त्या सगळ्या नादात आहे ना मी ते पॅडिंग याचे काय म्हणता धुवायचे, वॉश करायचे सगळं विसरून गेलो। आणि आता मला आहे ना असं झालं आहे ना, जर ते सुकले नाही तर माझा असा प्लॅन चालू आहे का आज त्याला खोलून ना वॉश करून टाकतो आणि हेअर ड्रायिंग त्याला ना आपल्याला सुकवता येईल नाही का कमीत कमी। तर त्याचं आहे ना आज आपल्याला काही करून जुगाड करून त्याला आहे ना धुवायचं आहे नाही का आज। आणि आता वाजले सकाळचे 8:30 झालेले, 8:30 म्हणजे ॲक्झॅक्ट 8:30 नाही झालेले, 8:20 झालेले। आणि मी पण झोपलेला आहे नाही का। चला त्याला उठू आता, रोजप्रमाणे आपली ती ड्युटी नाही का त्याला उठवायचा। कारण की आजारी असल्यामुळे तो आहे ना झोपलेला आहे, त्याला विचारून पाहू आपण। आणि तो झोपलेला कसा आहे ना तुम्हाला दाखवतो मी एकदा। बघा किती भारी अँगलने झोपलेला आहे तो, बघा असा झोपलेला आहे। आम्ही रात्री असं झोपतो सगळे तिघाच्या तिघं, आणि तो बघा कसं झोपतो होता पूर्ण रात्रभर आहे तो डायरेक्ट गोल फिरतो। निघ निघ अय निघ निघ, किती गाठ झोप येते बघा तो। निघ, जाऊ द्या झोपू देऊ त्याला आपण, नाही जाऊन झोपू दे त्याला। कारण की ना आजारी येतो, आराम करू देऊ। चहा प्यायला आज आपण एकटेच आहे नाही का। आज कोणत्याही प्रकारची हास्य मजाक पाहायला नाही भेटणार। मी चहा प्यायला येतोय का आज? चक्क चहा असं नाव सांगितल्यावर उठला नाही येतो। चल जाम झालाय, जाम जाम झालाय का? आवाज नाही का ते कशामुळे झालंय माहिती का तुला? ते साबुदाणा वडा खाल्ला होता का त्या दिवशी? त्या दिवशीपासूनच आजारी पडलेला आहे। नेमकं कशामुळे झालं आपल्याला फिक्स नाही माहिती, पण त्या दिवशी ती एकच गोष्ट बाहेरची खाल्ली होती बस। मी पण खाल्ली, मला काही नाही झालं, पण तो आजारी पडला कारण त्याने जास्त खाल्लं होतं। ते बघा निकनी गाडी चालू केली, ते बघा कसं घाबरून पळालंय। त्याला वाटतंय कोणतरी त्याला बोलवतंय, पण त्याचा मित्र त्याला आवाज देतोय। भाईचा आवाज एकदा आवाज ऐकव भाई। सगळे सगळे सूर चेंज झाले गाइस त्याचे। अभी गाइस हम आ पहुंचे हैं चाय पीने के लिए, गाड़ी लगाई जा रही है हमारी। आता लय बोर झालोय नाही का, आणखी रोज तेच 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 तेच। आपली ट्रिप अडकली, सगळी आपली ट्रिप मजबूत ना जाम झालाय मी आता। वाफ घे, वाफ तू वाफ। माहिती का निक असं केलं ना 100 बाहेर जीव घाबरतो असं करायला। 100 बाहेर निघाल पाहिजे, इकडे कर, इकडे बाहेर। हे अशा हाल होता, मौत से नहीं डरता, फिर मौत कदम चूम रही है तुम्हारे। सर्दी से डर कर बोले मौत से नहीं डरता। श्वास घेत रे फक्त फॉर्म करायचा, कसा फॉर्म फाटला डायरेक्ट 2 दिवसात। मौत डर गई इससे, सर्दी हो गई बोले इसको। कर रात्री गोळ्या खाल्लेलं भाई परत। आपलं आहे ना स्वप्न आहे ही जी पार्किंग आहे ना, पार्किंग सुपर बाईकनी भरवायचं। एक दिवस हा व्हिडिओ बघून नक्की खुश होणार का बोललो होतो करून दाखवतो। बघून घ्या एकदा परत, नक्की लागणार, नक्की लवकरच।
पण सध्या आता हेल्मेटची पॅडिंग देऊ. हेल्मेट खूप 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 खराब झालेलं आहे आपलं, त्याच्यामुळे ना त्याची पॅडिंग वॉश करून घ्यायची नाही का आपल्याला. सगळ्यात आधी आपल्याला ते काम करायचं आहे. हे बघा, मी विसरून गेलो होतो वॉश करायला, मला अचानक आठवलं. पण आता वॉश करून घेऊ आपण. आणि ना निखिलचं ते हेअर ड्रायर आहे त्याच्याने ना त्याला सुकवून घेऊ. तर सगळ्यात आधी वॉश करून घेतो आपण. आता आहे ना कम्फर्ट घ्यायला चाललो आहे. जर आपल्याला भेटलं तर भारी काम होऊन जाईल, कारण की आपल्याला हेल्मेटची ना पॅडिंग वॉश करायची नाही का. त्याच्यासाठी त्याची छोटी जर पुडी वगैरे भेटली आपल्याला तर घेऊन येऊ आपण. बघू, शेजारी मेडिकल आहे त्यांच्याकडे जर भेटलं तर एक नंबर काम होऊन जाईल. कारण की हेल्मेट फ्रेश वाटलं पाहिजे नाही का आपल्याला एकदम. बघा, आपण आता आहे ना घेऊन आलो आहे कम्फर्ट. आता आहे ना हेल्मेटची पॅडिंग वॉश करून घ्यायची आपल्याला नाही का. कारण की ना खराब झालं आहे ते खूप. आणि मी विसरून गेलो होतो नाही का ते सगळ्यात पहिले ना वॉश करण्यासाठी. वॉचचे व्हिडिओ एडिटिंग वगैरे. आणि आजचा जो ब्लॉग होता आपण तो रात्रीच एडिट करून झाला आहे आपला. आपल्याला 1:30 वाजला होता, पण 1:30 वाजेपर्यंत आपण आहे ना पूर्ण ब्लॉग एडिट करून घेतला होता नाही का. आता आपल्याला काही टेन्शन नाही आहे, आपले सगळे कामं पद्धतशीर झालेले आहे. फक्त आणि फक्त थंबनेल बनवायचं बाकी नाही का आपलं. सगळ्यात आधी ब्लॉग एक्सपोर्ट करून घेऊ नाही का, कारण की ते इम्पॉर्टंट आहे नाही का. मला आपल्या PC वर केला असता आपण, पण आपल्या PC वर आहे ना विषय असं होतोय का खूप वेळ लागतोय नाही का. त्याच्यामुळे ना त्याच्या PC वर करू आपण. सगळ्यात आधी ब्लॉग एक्सपोर्ट करून घेतो आणि मग त्याच्यानंतर आहे ना आपलं जे हेल्मेट इथं ठेवलेलं आहे त्याला वॉश करून घेतो आपण. वॉश करून घेऊ त्याला मस्तपैकी. कारण की हे बघा हे असं झालेलं आहे की खूप ट्रॅव्हलिंग केलं मी, धूळ माती खूप बसलेली होती नाही का. आणि इथे क्रॅश पडला आहे ना, तो कशामुळं पडला आहे ना मला ते नाही कळत आहे. तिथे पडला आहे आणि त्याच्यानंतर इथे कुठेतरी पडलेला होता, इथेच कुठेतरी होता. हा बघा वरती हा क्रॅश पडलेला आहे. आपण आता ना सगळ्यात पहिले ना इंटरकॉम काढून घेतलं आणि पॅडिंग काढणार आहे नाही का आपल्या याची हेल्मेटची. कारण की आपल्याला हेल्मेट वॉश करायचं आहे. तर याच्या आधी ना मी कधी काढलेली नाही, एवढंच मला माहिती का फक्त काढता येते. कशी काढायची ते मला पण नाही माहिती, पण आपण ट्राय करू. हे कंटिन्यू आपल्यासाठी. कारण की आपल्याला आहे ना GoPro लावायला, माईक लावण्यासाठी नाही खोलावं लागते. बघू शकते किती घाण झालेलं आहे हे बघा. आणि ही पूर्ण पॅडिंग आहे ना मला वॉश करायची होती. भरपूर दिवसापासून चाललं होतं माझं, पण आता मी रिस्क घेतोय. ऑलरेडी सगळी जिंदगी रिस्कमध्ये चालली आहे आपली, त्याच्यामुळे अजून रिस्क घेतोय आपण. याच्या बाहेर काढायला मला भीती वाटते नाही. याच्या बाहेर हे कसं काढायचं हे माहिती नाही मला. ही पॅडिंग तर निघून गेली लगेच, नवीन लागलं. रिस्क घेतोय मी. वाट लागली खतरनाक वाट लागणार आहे आपली. चला याचं काम थांबवून केलंय आपण. हे बघू शकता किती घाण झालंय हे बघा. चला हे पण निघाले, हे पण बघू शकता तुम्ही. ते आपल्याला साफ करायचं होतं, पण ट्रॅव्हलिंगमुळे ना आपल्या लक्षात नाही राहिलं नाही का साफ. हे पण बघू शकता तुम्ही किती घाण झालंय. आणि हेल्मेट तुम्ही आतून बघायचं म्हटलं, हे बघा कसं हेल्मेट आमचं आतून. एका ब्लॉगरचं हेल्मेट आतून कसं असतं हे बघा. पुऱ्या वायरिंग आहे नाही का आत, माईक वगैरे सगळं आहे, इंटरकॉम वगैरे. आपल्या इंटरकॉमचं हे जे आहे हा स्पीकर आहे, आणि हा बघा इकडे माईक आहे इंटरकॉमचा. आणि त्याच्यानंतर हा आपला आहे ना GoProचा माईक आहे. हा एक GoProचा माईक आहे. जो हा माईक आहे ना आपण इंटरकॉमच्या स्पीकरच्या बाजूला लावलेला आहे नाही का. जर माझ्याबरोबर इंटरकॉमवर कोणी पण बोलणार किंवा जर मला किंवा दीपकनी कॉल केला तर त्यांचा कॉल तुम्हाला ऐकू येण्यासाठी ना याच्या बाजूला स्पीकरच्या बाजूला माईक ठेवला आहे. आता फक्त ते सक्सेस झालं पाहिजे आणि तुम्हाला आहे ना त्याचा आवाज आला पाहिजे, याच्यासाठी एवढी सेटिंग आहे. आणि हे बाकीचं जे आहे ना आपण नंतर आहे ना पुसून घेऊ ओल्या कपड्याने. आणि हे आपण काढलं आहे याला आता वॉश करून घेऊ सगळ्यात आधी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे वाळलं पण पाहिजे नाही का उद्यापर्यंत. आपल्याला कधी पण निघावं लागणार आहे आता त्या हिशोबाने.
आणि हेल्मेट आपल्याला आहे ना आता उलटं ठेवावं लागणार, कारण वायरिंग जर निघाली तर आपल्याला लावणं खूप अवघड आहे नाही का. हे बघ गाईस, हे कम्फर्ट आहे, हे आपण आता मस्त आहे ना असं पाण्यात टाकले, वास तर खूप भारी येतोय त्याचा. पूर्ण टाकून देऊ नाही आपण आता, स्मेल एक नंबर येतोय नाही का त्याचा एकदम. आणि याच्यात आहे ना आपल्याला घेऊया आपण ना सगळं वॉशायचं आपल्याला सगळ्यात आधी. मस्त आता भारी वाटलं, फ्रेश वाटलं आपल्याला पण लाईट करताना. बरं झाली आपल्याला आठवलं नाही का, आठवलं आपल्याला आपली ना मजबूत आहे कारण की वाटा पूर्ण नाही, ते पूर्ण खराब होणार नाही का, खूप धूळ वगैरे तिकडे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने ना आपण आता ते मस्त वाळत टाकले. इथे पण बघू शकता, इथे वाळत टाकले, त्याच्यानंतर इथे वाळत टाकले. आता आहे ना आपण आता फ्रेश होऊन घेऊ, कारण की ते करायच्या ह्याच्यात आपली आंघोळ वगैरे राहिलेली होती. तर सगळ्यात आधी ते काम करू आणि त्याच्यानंतर भेटतो मी तुम्हाला. हे ब्रो कधी आला? 10 मिनिटं आलं. मी आत होतो तेव्हा आला ना, बाहेर होतो तेव्हा मध्ये होता ना तेव्हा आलो, परत गेलो बाहेर. काय सीन आहे तुझ्या इंडिकेटरचा? माझ्या इंडिकेटरचा सीन असा आहे, आता राईट साईडचा दिला ह्या तर या चालू आहे, हा बंद आहे. दे बरं राईट साईडचा दिलाय ना, हा चालू आहे, हा बंद. आता लेफ्ट साईडचा दिलाय, हा बंद आहे. तिकडचा एक चालू आहे, म्हणजे तो मागचा चालू आहे, हा बंद आहे. इकडचा पुढचा चालू आहे, मागचा बंद आहे. वा बाय, बघितलं काय सीन आहे त्याचा. एवढ्या वर्षानंतर मी आज इंडिकेटर दिलं तर मला लक्ष गेलं. रोज इंडिकेटर देत जा. आता लाईट चालू करतो ना रात्री, जेव्हा आपल्याला झाड कापून टाकावं लागेल. कोणाचं पाईपाचं म्हणजे? अरे रस्ते देतं, हे कापून टाकू फक्त, आपल्याला गाडी लावायला लागतं ना भाई. ते जेवीला भारी वाजवत होतं. तुम्हाला ना एक गाडी दाखवतो, गाडी बघा कशी दिसते. काम चालू आहे तिचं, आणि तिला ओपन केल्यानंतर बघा कशी दिसते ती. डायरेक्ट घोडा दिसतोय नाही का तो. आणि भाई साईची वाट पाहतोय, कारण की साईला आणि त्याला आहे ना आपलं हे आणायला जायचं आहे, प्रेम आणायला जायचं आहे. नाही आलेला आहे तो, आला नाही आहे साई. तो डॉक्टरकडे घेऊन चाललाय का त्याला? आपल्याला आहे ना आता निकला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे नाही का, आजारी येतो. आणि माहोल बघू शकता तुम्ही बाहेर. योगेश कुलूप लावून गेलेला आहे आणि चावी नाही आहे आपल्याकडे. आता चल राव करत, चल चल, इथंच पाठवून अर्धी होऊन गेली तुझी. अरे चल चल, कधी अर्धा तास. हे असं आहे, एक इकडं आजारी एक तिकडं आजारी, काय चाललंय काही कळत नाही. मोहनला फोन लावून काय करतो तू? इथं रेडी पुरा तयार नाही, घेऊन जाऊन काय करू? असं तुम्हाला अर्धे आवडले, रस्त्यात आर्मी जाम झालं, तुम्ही कुणाच घेऊन करू मी तुम्हाला? गांडू गँग माहिती का? आपल्या गँगचं नाव आहे गांडू गँग. खरंच येते बरोबर. काय नाही आपल्या गँगचं? हुशार गँग. असं झालंय आता, कुठून ट्रिप आहे ना ऑर्गनाईज केली आपण. हा इकडे झोपलेला आहे, तो तिकडे वेगळ्या वेगळ्या तमाशा आहे. तू ओके असता ना, तिथे खुर्चीवर बसला असता एडिटिंग करत, इथं झोपलेला नसता. शेर की बत्ती गुल हो गई. शेर ना शेर मौत से लड़ रहा है उधर, झटपटा रहा है सर्दी से. ये झोपून. मोंटीचं काय झालंय आता, काय सीन झालाय बघा. योगेशनी ना बादली ना काहीतरी ठेवलेलं होतं, बादली वर ठेवलेली होती आणि त्याच्यात पाणी होतं, आणि ते पाणी बा कुठपर्यंत घेऊन गेलंय. पूर्ण पाणी झालंय नाही का. आता एक काम संपलं का एक काम वाढवतंय नाही का. आता एक 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 त्यांनी ना बादलीत पाणी ठेवून
आणि ती बादली वरती तिला ड्रमवर ठेवलेली होती. काय करायला गेला होता काय माहिती. आता हे पण पूर्ण पाणी पाणी करून टाकते. पूर्ण पाणी झाले आता इथं. अवघड यांचं अवघड. कुठं काय ठेवायचं कसं नाही समजत. ते पुसतो पहिले आता, नाही तर एखादा पडला ना. मला तर सगळ्यात आधी वाटलं निकच पडला नाही का. हॅलो गाईज, आम्ही आता चाललोय मस्तपैकी चहा प्यायला. माहोल बघू शकता तुम्ही मागे किती एक नंबर झालाय. मस्तपैकी पाऊस चालू होता. आपले ना हेल्मेटची पॅडिंग थोडीशी वल्ली होऊन गेली नाही का पाऊस चालू झाल्यामुळे. तर बघा एक नंबर व्ह्यू आहे डायरेक्ट. माहोल पण मस्त आहे. आणि मी विसरलो होतो जायचं पण जयूने आठवण दिली नाही का. तर बघा याचं तोंड पहा तुम्ही फक्त आता असं झालंय. 12 वाजले तोंडाचे पूर्ण. आता मस्त आहे ना चहा पिऊन निघालोय आपण रिटर्न ऑफिसला. ब्लॉग अपलोड करून झाला आहे मस्त. आणि साईचा फोन आला होता. साईला आहे ना बिस्किट पुडा पाहिजे ते. आपल्या सगळ्यात आधी बिस्किट पुडा घेऊन जाणं आहे त्यासाठी. आज वैभव पण आला आहे नाही का. दररोज येतो पण खाली स्टुडिओलाच बसतो, वर नाही येत. पण आज आहे ना वरती आला होता. त्याला मस्त आम्ही चहा प्यायला घेऊन आलो. आपण आता आहे ना निकला आहे ना दवाखान्यात घेऊन चाललो आहे इंजेक्शन मारण्यासाठी. काय काय घेऊन चाललाय बघा बघ. कोणाचा मोबाईल वाजतोय. वैभवचा मोबाईल आहे आयफोनवर वाजतोय. आणि या बघा आपल्या गाड्या कशा लागल्या. येणारे जाणारे गाड्या कशा लावतील. आणि तो एक आला होता तो पण पावसात गेला. किती लांब जायचं आपल्याला. समोरच आहे का. अवघड विषय झालाय काहीच. तेव्हा इथं समोर डॉक्टर आहे समोर इथे दिसलं क्लिनिक. तिथं चाललोय आता आम्ही. बघू आता किती वेळ लागतो तिथं. तर लगेच होऊन जातं. इंजेक्शन मारून घेऊन लगेच घरी झोपून घेतो घरी हो. गाईला मस्त आहे ना आता इंजेक्शन दिलंय. आणि भाई आम्हाला काल परत सांगत होता मला काय झालं नाही पण ताप आलेला आहे त्याला. झूठ बोल रहा था आपने से. सांगत नव्हता. आणि म्हणतो पावसात जायचं कसं चलेगा बाबुआ. इंजेक्शन घेऊन आलोय आता बाईसाठी. आणि जवळ आहे आपल्याला घर नाही का. हे बघा भाई तुझ्या गोळ्या दाखव. मेडिसिन दाखव भाई तुझ्या. किती मेडिसिन घेतलंय. चिठ्ठी दाखव. अरे दाखव. आम्ही आज परत आलो आहे अंडे खायला. भूक लागली होती निकला. मी तर जेवण करून आलेलो आहे पण आलो आहे मी त्याच्यासोबत नाही का. तो बोलला चल चल पे भाई के लिए कुछ भी. मी ऑलरेडी जेवण करून आलो होतो. निकला जेवण करायचं होतं. आता घरी जाऊन मस्त ब्लॉग सेट करून टाकायचा आहे पटापट जास्त वेळ न घालता. आणि त्याच्यानंतर आहे ना बाईचा घसा जाम झाला आहे तर चहा प्यायला जाऊ कुठेतरी. जवळच्या जवळ जर भेटली तर, नाही तर नाही. पण सध्या तरी प्लॅन फिक्स नाही आहे चहाचा. सध्या प्लॅन ब्लॉग एडिट करायचा आहे. ते काम आधी करू. मग बाकी बरोबर नव्हती त्याच्यामुळं थोडंसं भाई झोपलेला होता संध्याकाळपासून. इंजेक्शन घेऊन आला होता तुम्ही पाहिलंच की फुटेज. आता सगळं आवरून वगैरे मग थोडंसं निघालो. थोडंसं बाहेर पण आलं तर फ्रेश वाटतं. घरात बसून बसून आहे ना बोर होतं नाही का. आता आलो आहे फ्रेश होतो थोडंसं. पाणी सोडलेलं आहे नदीला. तुम्ही बघू शकता पाणी सोडलं आहे. पाणी दिसतंय का तुम्हाला. हॅलो गाईज, आता वाजले बघू शकता तुम्ही 1:12 आणि आपला जो ब्लॉग आहे तो आहे ना रेडी झालेला आहे एडिट करून. हे बघू शकता तुम्ही एडिट करून झालेला आहे. आता फक्त आहे त्याला सकाळी जर 5-10 मिनटाचं बघायचं काम आहे. बघून झाल्यानंतर डायरेक्ट एक्सपोर्ट मारायचं आहे आणि थंबनेल बनवायचं काम राहील. आता रात्री आपण पूर्ण काम करून टाकलेलं आहे ना. आता आहे ना इतकी खतरनाक झोप लागते ना, मजबूत अशी झोप लागते. कारण की एडिटचं काम बाकी होतं म्हणून मी जागलो होतं. ते दोघं पण झोपून गेलेले आहे. आता मी झोपतो. ब्लॉग आपला इथेच एंड करतो. झालेलं आहे सगळं आता काम. आता फक्त ब्लॉगचं थंबनेल बनवायचं आहे. एवढंच काम सकाळी बाकी राहील. आणि गाडीचं थोडंसं काम करायला जायचं आपल्याला. ते काम करू. कारण की मला आतून फिलिंग येते असं
की 2 दिवसात आपण निघणार आहे आता कन्फर्म, 100% निघणार आहे कन्फर्म. आतून फिलिंग येते. त्याच्यामुळे गाडीचं काय काम आहे, गाडी बंद पडली होती आपली, येताना त्याचं काम करून घेऊ आणि दाखवतो तुम्हाला उद्या आपण काय काम करणार आहे गाडीचं. ओके, चला मग आता ब्लॉग एंड करतो. भेटतो तुम्हाला उद्या. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.